आपल्या आईच्या वयाच्या बायका फारसा स्वतःच्या शरीराचा, चेहऱ्याचा, मनाचा विचार करायच्या नाहीत. म्हणजे पावडर आणि टिकली हा त्यांचा अल्टिमेट मेकअप असायचा. घरकामात जेवढा व्हायचा तेवढा व्यायाम व्हायचा आणि सगळं घरदार आनंदी आहे ना, मग आपणही आनंदी, अशी त्यांची आनंदाची साधी सोपी व्याख्या होती. आपण आपल्या चेहऱ्याकडे, शरीराकडे, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करून घ्यायला लागलो. पार्लरच्या खेपा वाढायला लागल्या. कॉस्मेटॉलॉजिस्टकडे जायला लागलो. जिम, झुंबा, योगा या सगळ्याला आपण आपल्या आयुष्यात समाविष्ट करून घेतलं. आणि मग आपण आपल्या आईसारख्या 40शीत किंवा 50शीत थकलेल्या वाटत नाही, याचा आपल्याला अभिमानही वाटू लागला. पण काही जणी मात्र हे सगळं करत असताना सुद्धा ते सगळं लपवून ठेवून आपण 50शीत किंवा आणखी जास्त वयात नॅचरलीच सुंदर आहोत असं भासवत राहतात. म्हणजे जर खरंच आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी करत असू, आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी, फिटनेस टिकवण्यासाठी, जर नवीन गोष्टींचा आपल्या आयुष्यात समावेश करू शकत असू, तर त्याच्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट आपण स्वतःला अपग्रेड करतोय, अपडेट करतोय म्हणून स्वतःचा अभिमान वाटायला पाहिजे. आणि आपण जर काही करत असू तर ते उजळ माथ्याने सांगायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीच्या मुली तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतील. कारण सगळ्याच जणी छान दिसल्या पाहिजेत, फिट असल्या पाहिजेत आणि आनंदी राहिल्या पाहिजेत.